नंबर एवढा सुटलेला आहे। तर आपण मस्त आता आपण बनवणार आहोत दालवाटी, विदर्भ दालवाटी बनवूया आपण। चांगली मस्त डाळ आणि दालवाटी। तर नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार, माय होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण बाटीची तयारी करून घेऊया। एक डिश भरून घेतलंय पीठ, म्हणजे 2 वाट्या, आणि 1 वाटी घेतलाय रवा, आणि 1 वाटी घेतलंय डाळीचं पीठ, बेसन पीठ, आणि हे घेतलंय ओवा। ओवानी ॲसिडिटी होत नाही म्हणून ओवा घालून घ्यायचा, तेलकट पण असतं आणि ओवा पचायला चांगला असतो। तर मीठ घातलं चवीनुसार, ही घातली हळद, थोडा कलर येण्यासाठी छान वाटतं, आणि तेल घेतलं। तेलाने चांगली खुसखुशीत होती आपली बाटी मस्त, आणि छान असं सुकीच मिक्स करून घ्यायची, आणि आणि हे घातलंय पाणी। पाणी खूप नाही घालायचं, आणि जसं लागत असेल तसं मळत मळत पाणी घालायचं, पातळ नाही बनवायचं, थोडंसं घट्टसरच पीठ राहून द्यायचं। तर हे बघा, हे झालं पीठ मळून आपलं। आता आपण बाटी बनवायला घेऊया। तर छान मस्त असं गोळा करून घ्यायचा आणि पापडी लाटून घ्यायची। तर ही अशी मस्त, आणि चांगली पारी येण्यासाठी आपण बघा काय बनवत आहे तसं, तर चांगल्या पारे येतात असं बनवलं की बाटीला। तर हे मस्त असं तेल लावून घ्यायचं। तर ही पद्धत वेगळी थोडीशी बघूया आपण। छान अशा पाकड्या पाकड्या होतात मस्त, असं दुमडून घ्यायचं, आणि असं तोंड बंद करून घ्यायचं अलगद अलगद। तर हे बघा, हे झाली आपली बाटी, खूप चविष्ट लागते, छान मस्त। आता ही झाली राजस्थान सारखी विदर्भ बाटी बनवत आहे आपण, विदर्भामध्ये राजस्थानची चव। तर असं दुमडून घ्यायचं बघा, अशी छान अशी फुलते मस्त। झाल्या आता सर्व बाट्या बनवून घेऊया आपण अशा। अशा चाळणमध्ये ठेवून घेऊया, आणि गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवून देऊया आपण, असं झाकण ठेवून चांगलं 10 मिनिटं, 10-15 मिनिटं चांगलं होऊन द्यायचं। तर आता ही आपण याची तयारी करून घेऊया। डाळ, तर हे हरभऱ्याची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली, उडदाची डाळ घेतली। तर आता हे छान मिक्स करून घेऊया। मसूर डाळ काही नव्हती माझ्याकडे, मग मसूर डाळ काही घातली नाही। मसूर डाळ पण घातली की छान होते मस्त। तर हे चांगलं धुवून स्वच्छ घेतलंय, कुकरमध्ये घालून घेऊया। कुकरमध्ये छान असं हळद घालून शिजू देऊया, तेल थोडंसं थेंबभर। चांगल्या 2 शिट्या होऊन द्यायच्या मस्त। तर आता हे बघा, हे झाले आपले मस्त बाटी शिजून, डाळ पण झाली शिजली आपली डाळ छान। इकडे विदर्भामध्ये बिट्ट्या पण बोलतात याला, बाटीला। तर ही डाळ झाली आपली शिजून, चांगली शिजली, आणि थोडीशी हेच राहू दिली। काकांना तशी डाळ आवडते, एकदम शिजलेली डाळ आवडत नाही, म्हणून तशी डाळ ठेवली। आणि असं मस्त कट करून घेऊया। तर बघा कशा आताच पाकड्या दिसत आहे, मस्त टेस्टी बाटी। तर तेल गरम करायला ठेवलंय, आणि चांगलं गरम गरमच तेल लागतं याला। तर मंद तेल ठेवलं की तेल भरून जातं, म्हणून चांगलं कडकच तेल लागतं। चांगलं मस्त आपलं खरपूस मस्त तळून घेऊया आपण बाटी आपली। तर हे बघा, मस्त छान तळली, मस्त पाकड्या पाकड्या दिसत आहेत। आता सर्व बाटी असे आपण तळून घेऊया तेलामध्ये।
इथे वाऱ्याचा एवढा आवाज येतो, एकदम वेगळा आवाज येतो त्या वाऱ्यामध्ये. सुसाट वारा येतो. तर हे बघा, हे झाले आपल्या बाठ्या तळून, मस्त खमंग तळली. तर आता आपण डाळीला फोडणी देऊया. चांगला कांदा घालून घेतलाय, टमाटर घालून घेतलंय. छान असं मस्त खमंग परतून घेऊया. आणि आले लसणाचा आले लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा, हा ठेचा घालून घेतलाय. आणि मस्त छान परतून घेऊया हे पण. आणि तिखट, लाल तिखट, हळद आणि काळा मसाला थोडा, आणि हे चवीनुसार मीठ, आणि आपला घरचा बनवलेला हे छान मस्त परतून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, मस्त छान आहे. तर हा बघा, हा आपला घरचा बनवलेला मॅगी मसाला घालून घेऊया याच्यामध्ये. तर मॅगी मसाल्याने खूप चव छान येते. तर घरचा आहे ना, तर वापरते मी मस्त. तर कोथिंबीर घातली, ही डाळ ओतून घेऊया आणि छान मस्त शिजवून देऊया. आणि मसाल्याचा एवढा वास येते छान मस्त. मॅगी मसाला थोडा भुरभुरला की खूप छान टेस्ट लागते. तर मी तर आता आपण गूळ चुरमा बनवूया. तर हे बघा, एवढे खुसखुशीत झाले ना, हाताने मस्त असे तुटले, वातडे नाही झाले, खुसखुशीत झाले मस्त. सोडा न घालता छान मस्त झालेत आपले बाटी तयार. सोडा नाही घातलाय, सोडा घातलाच नाही तरी पण खुसखुशीत झाले छान. आणि याच्यामध्ये गूळ घालूया. गूळ घालून मस्त मिक्सरला फिरून घेऊया. तर हा बघा, हा झाला आपला चुरमा तयार मस्त. चुरमा बघून तोंडाला पाणी सुटत आहे छान. तर हे बघा, मस्त तूप घालायचं. आपल्याला जेवण बनवायचं तर खूप आनंदाने आणि मस्त बनवायचं. आता आपण छान कोशिंबीर बनवूया. तर टमाटर घेतलंय, बीट घेतलंय आणि कांदा, हिरवी मिरची कापून घेतली, कोथिंबीर घातली. आणि आता याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मस्त. आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि मस्त घालायचं दही. आणि ही बनते आपली मस्त छान टेस्टी कोशिंबीर. जेवण बनवताना मस्त छान मस्त मजेने जेवण बनवायचं. आणि मस्त हे बघा, ही झाली आपली कोशिंबीर. आणि आता आपली झाली दाल बाटी तयार. डाळ झाली मस्त आणि ही आपली बाटी. तर ही घेतली मस्त चुरमा. दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे. आणि कोशिंबीर असं ताट मस्त दिसलं की मस्त तूप घालायचं वरून. ही झाली राजस्थान स्पेशल विदर्भ दालबाटी तयार. सुंदर छान. झाली, जेवण वगैरे झाले छान मस्त. आणि खूप टेस्टी दाल बाटी झाली मस्त, खूप छान झाली. तर सुंदर झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.